शिवा, नक्की काय झालंय? शक्ती अशी बेशुद्ध कशी काय पडली? शिवा, तुम्ही देवळात गेला होता ना अभिषेकासाठी? शिवा, अरे बोल ना काहीतरी. अम्मा, आप्पा, हे बघा, तुम्ही टेन्शन नका घेऊ. शक्तीला काही झालेलं नाहीये, एकदम ठीक आहे ती. नका टेन्शन घेऊ तुम्ही. अरे पण तिची ही अवस्था अशी कशी झाली? सांगतो. हे बघा आप्पा, सध्या युद्धाचे दिवस सुरू आहेत. आमचा शत्रू वेगवेगळे षडयंत्र रचून आम्हाला फितवण्याचा, आम्हाला हरवण्याचा प्रयत्न करतोय. पण तुम्ही टेन्शन नका घेऊ. शंभू महादेव आणि आदिशक्ती आमच्या पाठीशी आहेत, त्यामुळे आम्हाला काही पण नाही होणार. हा, देवावर विश्वास ठेवा, काही नाही होणार. शक्ती एकदम ठीक आहे. शिवा, शक्ती, मग शक्ती काय झालं? शक्ती बेटा, तू ठीक आहेस ना? शिवा, हा आपल्याला मैत्री आईने बोलवलंय. आपल्याला लवकरात लवकर निघावं लागेल. चल. मैत्री आईने बोलवलंय म्हणजे? शक्ती, तू काय बोलतेस? हिने वाईट स्वप्न वगैरे बघितलं की काय? आई आदिशक्ती, माझ्या पोरीचं काय झालंय हे? विजयलक्ष्मी, मी डॉक्टरला बोलावून घेतो. आप्पा, थांबा थांबा थांबा. हे बघा, आपण काय बोललो, तुम्ही टेन्शन नका घेऊ. सगळं ठीक आहे, काही नाही झालेलं शक्तीला. आणि आपण सगळं तुम्हाला निवांत नंतर सांगतो. आता आम्ही जाऊन येतो. हा शक्ती, तू पटकन फ्रेश हो, रेडी हो. हा, आपण पण रेडी होऊन येतो तुला घ्यायला. हा, चल. ए चला. हरलास? पुन्हा एकदा हरलास? अरे साधा शिवा आणि शक्तीला संपू शकला नाहीस तू. आदिशक्तीला काय हरवणार आहेस? नाही तर काय. त्या शक्तीला वश केलंस ना? मग शिवाला संपवण्यासाठी शक्तीला एकटीलाच का वाटवलंस? तू का नाही गेला सोबत? अरे बरोबर आहे. मला तर एक कळत नाहीये की घास असा खायचा की असा उलटा खायचा असतो. आणि त्या शिवाचं मुंडकं छाटायचं तू शक्तीला का पाठवतो? स्वतः काय करतोयस तू? मला तर खरंच कधी कधी असं वाटतं चेटको बाकी तू डोक्याने नाही गुडघ्याने विचार करतोस. जिभेला लगाम द्या, नाहीतर हसडून हातात देईन. माझी अक्कल काढताय? तोंडाला आवर खाडा, नाहीतर इथेच तुम्हाला अटक मटक सटक करून टाकेन. अक्कल शून्य माणसानो, तुमच्या मेंदूला जो गंज लागलाय ना, त्याला शांत बसवा. मी त्या शक्तीला वश करून त्या शिवाला मारायला पाठवलं होतं, पण त्या शिवाच्या हातात महादेवाची पिंड होती म्हणून तो वाचला. मी जर स्वतः गेलो असतो ना, तर जळून खाक झालो असतो. मग काय केलं असतात? मी अक्कल कुठले? ठीक आहे, पण आता पुढे काय करायचं त्याचा विचार करूया आपण. ती मैत्री, अदिती यांचा आत्मा तर तावडीतून सुटलाय, निसटलाय. तो ती गेली असेल मैत्री शिवा आणि शक्तीची मदत करायला. काय करायचं? हो, मदत करणार. आणि आता तुमच्या विरुद्ध दोघांना युद्धासाठी तयारही करणार. मग मी त्यांच्या घरातलं ऊर्जा स्त्रोत पळवलं होतं, ते त्यांनी परत मिळवलंय. आता त्यांनी त्याची स्थापना केली आहे. आता ते ऊर्जा स्थान कुणी हलवू शकणार नाही. मग आता? आता काय? आता तयार रहा, युद्धात हरायला तयार रहा. आई, आदिती, तुम्ही आलात? शिवा, शक्ती, मला आता पूर्ण विश्वास बसलाय. या युगात असुरांसोबतचं युद्ध आपण नक्की जिंकणार. त्या दुष्टांनी आई आदिशक्तीचं ऊर्जास्थान पळवूनही त्याचा नायनाट करण्याचा प्रयत्न केला, तरी तुम्ही हतबल झाला नाहीत. माझ्या मदतीशिवाय ते ऊर्जास्थान तुम्ही पुन्हा मिळवलं. आता कुठलीही वाईट शक्ती त्या ऊर्जास्थानाच्या आजूबाजूलाही फिरकू शकणार नाही. त्यामुळे ही जबाबदारी मी पूर्णपणे तुमच्यावर सोपवते. मला खात्री आहे तुम्ही ती नीट पार पाडाल. आई, म्हणजे तू आमच्यासोबत आहे बाळा. तुम्हाला काही लागलं तर मी आहेच तुमच्या मदतीला. काळजी घ्या.
आम्हाला निघायला हवं. काय करता वहिनी बस थांबा त्या निष्पक्ष विषयांवर राग काढू नका. वहिनी बस काय करता भद्रा, शांत हो ना. काय करतेस तू? राग आवर तुझा. कशी आवरू माझा राग? मी संपलं, सगळं संपलंय. त्या शिवा आणि शक्तीला ते ऊर्जा स्त्रोत सापडले. कळतंय तुम्हाला? ते जिंकलेत आणि आपण हरलोय. हे बघ, हे सगळं मला माहिती आहे, पण तू अशी चिडचिड करशील त्यांनी परिस्थिती बदलणार आहे का? हा, ज्या चेटकोबावर विश्वास ठेवला तोच तोंडघशी पडलाय. प्रिन्स, काय बोलता तुम्ही? काय प्रिन्स? हे सगळं जे काही घडतंय ना, या सगळ्यासाठी जबाबदार तुझा चेटकोबा आहे. त्या आदिशक्तीची मूर्ती जमिनीत पुरली. अदिती आणि मैत्रीला बंदिस्त केलं तरी शिवा आणि शक्तीला संपू शकला नाही तुझा चेटकोबा. तुला खरं सांगू का, तुझं चेटकोबाना काही आता कामाचंच नाहीये. प्रिन्स, चेटकोबाला काही एक बोलायचं नाही. बोलणार, चेटकोबाला बोलणार मी. खरं सांगू ना, त्याच्यात हिंमत नाही आता आदिशक्तीच्या समोर जायची, दुसरं काही नाही. नुसत्या आपल्या मोठ्या मोठ्या वार्ता, आणि तुला काय ग, तू त्याचीच बाजू घेणार, दुसरं काय? त्यांनी कितीही माती खाल्ली तरी तुला त्याचाच पुळका. प्रिन्स, असं काही एक नाहीये. काय अजिबात नाहीये? हे बघा, मी शेवटचं सांगते. काय शेवटचं सांगते तू? बॉस 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 एक मिनिट. बॉस वहिनी बॉस, तुमचं भांडण जर चेटकोबाने ऐकलं ना तर तो तुम्हाला अटक मटक सटक करून टाकेल. थांबा जरा, आवरा. तू जरा आता गप्प बस. आधीच टाळकसर टाकलाय माझा. तुमचं कधी नाही सटकत. ए काय? प्रिन्स, हे बघा, मला खूप टेन्शन आले खरं. त्या शिवा आणि शक्तीला ते ऊर्जा स्त्रोत भेटले म्हणजे त्यांची ताकद वाढली असेल. आपण केलेले कांड ते खोलात गेले आणि आपल्याला गोत्यात आणलं तर? नाही नाही, मला खूप टेन्शन आलं. मला खूप भीती वाटते प्रिन्स. हे बघ, घाबरायचं काही कारण नाही. तू जो विचार करते तसं काही होणार नाहीये. शिवा आणि शक्तीकडे आपल्या विरोधात एकही पुरावा नाहीये. नक्की कुठलेच पुरावे नाहीयेत? आत्ता तरी तसंच वाटतंय. आणि जर उद्या उठून त्यांच्या हाती पुरावे लागले तर त्याला बोगस कसं करायचं ते मी बघेन.